श्री स्वामी समर्थ नित्यपाठ अध्याय 2. ओम गं गणपतये नमः. कुलदेवता नमो नमः. स्थापित देवता नमो नमः. ग्रामदेवता नमो नमः. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. श्री गुरु नमो नमः. आता वंदू स्वामी समर्थ, कलियुगी अवतार दत्त. झाले युग हे पुण्यवंत, श्री स्वामी समर्थ नमो नमः. समर्थ नामाचा जप, कल्याण करी आपोआप. समर्थ लीला प्रभाव, सारखा वाढत चालला. धन्य धन्य कलियुग. अनेक पापी पवित्र झाले, असंख्य तैजे तरले. समर्थ जपाचा हा प्रभाव, जाणिले जपाचे महत्व. धन्य झाले अक्कलकोट, नास्तिक झाले आस्तिक. अनेक झाले समर्थ भक्त. समर्थ जपाचे हे महत्व, जणू चिंतामणी होतात. पूर्ण होई सर्व मनोरथ. जय जय श्री स्वामी समर्थ. म्हणून कलियुग हो श्रेष्ठ, सर्व युगाहुनी हे बलिष्ठ. त्वरित फल हो प्राप्त, अवतार दत्त श्री समर्थ. कृतेन दशभी वर्षे, त्रेताया हायनेन तु. द्वापारे ततु मासेन, अहोरात्रेन ततु कली. राजा असे मंत्र गायत्री, सिद्ध करणे अवघड परी. अनुष्ठाने नियमापरी, होय कठीण अनेकांना. मंत्र गायत्री वावा शुद्ध, जागा पाहिजे अगदीच शांत. ऐसी जागा कलियुगात, दुर्लभ होय अनेकांना. म्हणून या कलियुगात, स्वामी समर्थ मंत्र श्रेष्ठ. फलही मिळते निमिषात, अनुभव जरूर पहावा. असो आता ध्यावे ध्यान, श्री समर्थ करती प्रयाण. मंगळवेढी आणि मोहळ, समर्थांचे प्रयाण. इथे राहिले काही काळ, निस्सीम भक्त अप्पाटोळ. समर्थांचे करी कीर्तन, आणि भजन समर्थांचे. एके दिवशी प्रभात समयी, समर्थ दर्शने आली बाई. समर्थांच्या पडे पायी, साष्टांग नमस्कार केला. सुखी भव हा आशीर्वाद, समर्थ त्या बाईला देतो. बाई बोलली करुण्यास्मित, सुख नच हे माझे भाडी. जन्म झाला मम ज्या वेळी, आई माझी मरुनी गेली. माझी ग्रहकुंडली, अनिष्टतेने पूर्ण भरली. जेव्हा माझे झाले लग्न, वर्षानेच हो पती निधन. दुःखी कष्टी जीवन जगन, मज कपाळी हो आले. पोसित होता बाप मजला, तोही गतवर्षी गेला. दुःखाचा डोंगर कोसळला, अनिष्ट ग्रहांची ही फळे. समर्थ बोलले त्या समयी, भीतेस कशाला माझे आई. उभा पाठीशी मी ज्या होई, तो नक्कीच सुखी होणार. नंतर 10च दिवसांनी, बाईचं झालं दुसरं लग्न. पती मिळाला गुणवान, व्यापार त्याचा करोडोचा. बाईच्या जन्मकुंडलीत, ग्रह असता सर्व अनिष्ट. जन्मभर असता दुःख कष्ट, ग्रह जिथे या तिथे राहिले. सुखी भव हा समर्थ शब्द, निश्चित झाला हो सत्य. स्वामी समर्थ स्वामी समर्थ, अनिष्ट ग्रहाते पालटवी. अप्पाटोळास निरोप देऊनी, स्वामी आले मन परतोनी. चोडप्पाचे हो सदनी, अक्कलकोटी वास करती. अक्कलकोटी वृक्षतटी, भाविकांची झाली दाटी. दुरुनी भाविका संख्या येती, स्वामींची चरणे पूजती. अनेक झाले स्वामी भक्त, अनेकांस केले संकटमुक्त. पूर्ण करोनी मनोरथ, सुफल अनेकांस दिधले. नेमकेच त्या अवसरी, मालोजी राज्ये राज्य करी.
तयाच्या हो दरबारी विषय स्वामींचा निघे. नृप बोलती दरबारी यती आहेत आपुल्या नगरी. पूर्ण आहेत साक्षात्कारी दर्शन तयांचे घ्यावे. जर आहेत ते अंतर्ज्ञानी तर भाव माझा जाणोनी. त्वरित येथे येऊनी दर्शन मजला देतील का. राव मुखातून उमटे शब्द चमत्कार घडला अकस्मात. सामोरी त्या श्री समर्थ येऊनी उभे ठाकिले. सभा झाली आश्चर्यचकित सर्व लोटांगणे घालित. सर्व मुखातून एकच शब्द जय जय श्री स्वामी समर्थ. नृप बोले मग ते धवा 2 दिवस मुक्काम करावा. मनोभावे तुमची सेवा त्यानिमित्ते होईल. आनंद झाला जिकडे तिकडे राजमंदिरी झडे चौघडे. गुलाब पाणी अत्तरसडे सुगंधी होय राजभवन. भार्ये सह मालोजी राजा स्वामींची करी पाद्यपूजा. सर्वांगाची करुणी पूजा आरती स्वामींची केली. सुवर्णमुद्रा तबके भरुनी जरतारी वस्त्रे आणुनी. अर्पण करण्या आनंदुनी नृप समर्थाजवळी येला. तो काय घडले अकस्मात झाले गुप्त श्री समर्थ. नच घेतली धनदौलत स्पर्शही त्यासी नच केला. दरबारीचा जो महापंडित नृप त्यासी प्रश्न पूसित. गुप्त का झाले श्री समर्थ माझे काही चुकले का. पंडित सांगे नृपा लागुनी धनदौलत हे विषा समान. हे सर्व काही जाणून समर्थ गुप्त झाले. नृपाला बोले मग पंडित येऊनी तुमच्या दरबारात. इच्छा तुमची केली तृप्त हे नच काही कमी. तेव्हापासून दरबारी अंतःकरणी प्रेम भरी. स्वामी समर्थ ललकारी प्रथमच होत असे. हे स्वामी समर्थ लीलामृत पठन श्रवणे करील नित्य. संसारी तो दुःखमुक्त निश्चित होईल हो समजा. न लागे करावा होम हवन न लागे कराया तीर्थाटन. वेदाभ्यास नको शास्त्रज्ञान फक्त नामस्मरण करावे. एके दिवशी एक बाई नावतीयेचे गंगूबाई. समर्थ चरणी लोळण घेई नवस केला आनंदे. बाई बोलली समर्थाप्रती संतान नाही माझे पोटी. पुत्र खेळो माझ्या ओटी हेच मागणे माझे ओ. ओटी माझ्या पुत्र खेळेल डोईवर तुमच्या नारळ फोडील. सत्य व्हावे माझे बोल जय जय श्री समर्थ. वर्षानंतर गंगूबाई सुपुत्रा ते जन्म देई. नवसाचे तिचं स्मरण होई गेली घेऊनी नारळ. सामोरी श्री समर्थ पाहिले हात पाय लटपटू लागले. अंग सारे थरथरले कसा फेडावा नवस. समर्थ बोलले स्मित करून नवस तुझा गे कर पूर्ण. डोईवर मम ठेव नारळ नवसा ते कर पूर्ण. गंगूबाईने तत्काळ समर्थ डोई ठेवे नारळ. डोईवर ठेवताच नारळ तत्काळ नारळ फुटला. ऐसे चमत्कार किती झाले गणतीस कोणी नाही धरिले. अक्कलकोटी ज्ञात झाले सांगती आजही वृद्ध. नृप मल्हारी बडोद्या प्रत त्यांची कैसी केले फजित. ही कथा पुढील अध्यायात पठन अथवा श्रवण करा. समर्थांते करुणी वंदन साष्टांग घालुनी लोटांगण. दुसरा अध्याय हो पूर्ण नम्र भावे करीतसी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.